नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. जालन्यात शस्त्रसाठ्यावर पोलिसांचा दणका. 41 घातक हत्यारे जप्त. चंदनझिरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई. तलवारी, खंजर, चॉपरचा साठा उघड. चंदनझिरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई. 1,34,000चा घातक शस्त्रसाठा पोलिसांच्या हाती. जालना शहरात अवैध शस्त्र बाळगून गुन्हेगारी कारवायांना खतपाणी घालणाऱ्या विरोधात चंदनझिरा पोलिसांनी कारवाई करत मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. तब्बल 22 धारदार तलवारी, 15 धारदार खंजीर आणि 4 धारदार चॉपर असा एकूण 41 घातक हत्यारांचा साठा पोलिसांनी जप्त केला असून त्याची किंमत सुमारे 1,34,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. चंदनझिरा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख माजेद शेख लतीफ वय 23 याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. पोलिसांच्या माहितीनुसार सदर व्यक्ती अवैध शस्त्रसाठा करून तो लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी तसेच विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सुंदरनगर परिसरातील शेख माजेद शेख लतीफ याच्या घरावर झडती घेतली. या झडतीदरम्यान मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्रे आढळून आली. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून हत्यारे कोठून आणली आणि कोणाला विकली जाणार होती याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात शेख माजेदचा साथीदार इम्रान उर्फ इम्मा सलीम शेख राहणार इंदिरानगर जालना याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, गंभीर दुखापत, दंगा आणि अवैध शस्त्र बाळगणे यासारखे गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी नमूद केलं. या कारवाईमुळे जालना शहरात अवैध शस्त्रसाठा करणाऱ्याचे धाबे दणाणले असून पोलिसांच्या पुढील तपासात या शस्त्राचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी होणार होता तसेच या साठ्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा उलगडाही होण्याची शक्यता आहे. पोलीस अधीक्षक तेगवीर सिंह सिंधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल.